मुंबईमध्ये गिरणीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या रुस्तमजी क्राउन इमारतीमधील अधिकृत फ्लॅटवर कारवाई केली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अवैध फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटवर हातोडा मनपाने टाकलेला आहे। ही महत्त्वाची कारवाई सध्या केली जाते। आपण पाहतोय मुंबईतल्या रुस्तमजी क्राउन इमारतीमधल्या अनधिकृत फ्लॅटवर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेचा हातोडा या अनधिकृत फ्लॅटवर चालवला जातोय। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या घरावर तोडक कारवाई केली जाते। या सर्व नेत्यांच्या एकाच इमारतीमध्ये घरं आहेत आणि या सर्व नेत्यांनी अनधिकृत बांधकामं केलेली आहेत असा आरोप होतोय। गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। गोविंद, मुंबईमध्ये गिरणीच्या जागेवर जे उभे आहेत तिथल्या रुस्तमजी इथल्या इमारतीमध्ये अनधिकृत फ्लॅट्सवर सध्या कारवाई केली जाते, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच ज्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये कारवाई सुरू आहे, आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर हा जो उंच टोलेजंग टॉवर दिसतो आहे तो रुस्तमजी क्राउन नावाचा टॉवर आहे। क्राउन मिल जी होती या ठिकाणी, जी क्राउन गिरणी होती त्या गिरणीच्या जागेवर हा टॉवर उभा करण्यात आलेला आहे आणि याच टॉवरमध्ये जवळपास 63 मजली 65 मजली इमारती आहेत आणि खास करून राजकीय नेत्यांच्या आमदारांच्या यामध्ये घरं असल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच राजकीय नेत्यांनी आमदारांनी अनधिकृतपणे बांधकामं केलेली आहेत। जो मोकळा स्पेस आहे तो या ठिकाणी आत घेतलेला आहे, त्याचबरोबर डगची जागा आत घेतलेली आहे आणि या सगळ्यांवर आज तोडक कारवाई सुरू झालेली आहे। आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर ही सगळी कारवाई सुरू झालेली आहे। 128 फ्लॅटना ह्या सगळ्या तोडक कारवाई संदर्भातल्या नोटिसा दिलेल्या आहेत। आपण संतोष दौंडकर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलणार आहोत की आज ही कारवाई सुरू आहे तुमच्या तक्रारीनंतर, नक्की काय झालं, काय केलं होतं त्यांनी? नक्कीच ज्या वेळेला आम्ही तक्रार केली होती, आपण जो बघता हा क्राउन टॉवर जी ग्रीन मिल आहे, म्हणजे ही मिलची जागा आहे आणि आज मुंबईमध्ये मिल गिरणी कामगारांसाठी घरं उपलब्ध नाहीत। म्हणजे गेल्या कित्येक वर्ष मंत्री महोदय मग कोणाचीही सरकार असू दे आणि प्रत्येकजण गिरणी कामगारांना घरं देऊ असे आश्वासन देतात, परंतु आज जर आपण बघितलात ह्या गिरणीच्या कामगारांच्या जागेच्या या भूखंडावरती एवढे टलेगुंज आणि एक्सक्लुझिव्ह फ्लॅट बांधले आहेत की ज्याची किंमत करोडो रुपयांची आहेत, 25 करोड रुपये 35 याचे मोठमोठ्या करोड रुपयाचे आहेत। आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या गिरणी कामगारांना घरं नाही मिळाली, पण त्याच गिरणी कामगारांच्या घरांच्या आंदोलनावरती स्वतःची पोळी बांधणारे नेते मंडळी आज तेच नेते मंडळी ह्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहेत। मला वाईट वाटतं की गिरणी कामगारांचं वाईट वाटतं की त्यांची जी चळवळ होती त्या चळवळीला न्याय तर मिळाला नाही, परंतु असा अमाप काळा पैसा घेऊन इथे ते लोकप्रतिनिधी राहतात, याला जाब कोण विचारणार? आपण बघू शकता, मी 17 नोव्हेंबरमध्ये तक्रार केली होती आणि ही तक्रार करताना मी आरटीआयमधून सगळी माहिती घेतली होती। आणि जेव्हा यांचे जे प्रत्येक फ्लोअर म्हणजे 63 माळ्याचे 3 टॉवर बांधलेले आहेत, त्यातला ए आणि बी टॉवर जे आहेत ते विकलेले आहेत आणि सी टॉवरला अजून ओसी मिळाली नाही आहे। तसंच इकडचं गार्डन जे आहे, गार्डनही त्यांनी दिलं नव्हतं, हँडओव्हर केलं नव्हतं। आमच्या पाठपुराव्यात आता ते गार्डनही देण्यात आलेलं आहे, परंतु जेव्हा आम्ही तक्रार केली तेव्हा टाळाटाळ होती, पण तक्रारीनंतर यांना प्रत्येक घरामागे एक नोटीस काढली होती 354ची। ती नोटीस काढल्यानंतर काही दिवसानंतर आम्ही परत सातत्याने पाठपुरावा करतो, त्याच्यानंतर त्यांना स्पीकिंग ऑर्डर काढली आणि आज कुठेतरी प्रशासनाने खरोखर महापालिका आयुक्तांचे आणि अतिरिक्त आयुक्त जे आता माजी आहेत त्यांचे आणि ह्या जी साऊथचे आभार मानले पाहिजे की खरोखर यांनी कुठेतरी न्याय द्यायचा। पण मला काय सांगायचं आहे की याच्यामध्ये मंत्री संजय राठोड आणि त्यांच्या मिसेसच्या नावावर फ्लॅट आहे, आमदार सदा सरवणकरांच्या मुलांच्या नावावर फ्लॅट असल्याचं पाहायला मिळतंय, केसरकर माजी मंत्री आहेत, ते या ठिकाणी 4,20,000 रुपये महिन्याला भाडं देऊन राहत आहेत असं सांगितलं जाते आणि हे सगळे फ्लॅट अनधिकृत आहेत। बरोबर आहे, हे जे फ्लॅट होते या फ्लॅटच्या ज्या पुढची जी बाजू असते म्हणजे जिथे लिफ्टची लॉबी आहे, त्या लिफ्ट लॉबीपासून त्यांनी जो ओपन स्पेस होता तो स्वतःच्या फ्लॅटमध्ये इन्क्लूड केला, म्हणजे एका फ्लॅटमध्ये 500 स्क्वेअर फूट त्यांनी ॲड केलं। आपण बघितलं की माझ्याकडे ही पूर्ण रुस्तमजीची लिस्ट आहेत की याच्यामध्ये ए टॉवर जो आहे त्याच्यामध्ये संजय राठोड जे आहेत ते 4702 मध्ये राहतात आणि याच्यामध्ये बघा आपण बघू शकता 4702 जे संजय राठोड यांचं नाव आहे, त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि ह्या लोकांनी त्या लॉबीमधला जो 500 स्क्वेअर फूट जो ओपन ठेवायचा असतो तो त्यांनी अनधिकृतपणे न परवानगी घेता त्याच्यामध्ये एकत्रीकरण केलं आहे। तसंच आपण बघू शकता सदा सरवणकर जे समाधान सरवणकर जे आहेत जे 63 माळ्यावर राहत आहेत आणि त्यांनीसुद्धा याचप्रमाणे म्हणजे अखंड पूर्ण ही जी पूर्ण बिल्डिंग आहेत
त्या बिल्डिंगने लॉबीमधले जो ओपन स्पेस असतो प्रत्येक फ्लोअरचा तो एक इन्क्लूड करून घेतलेला आहे. आणि याचीच आमची तक्रार होती की यांनी जे 500 स्क्वेअर फूट जे ॲड केलेले आहेत आणि याच्यावरती अतिक्रमण का चालत नाही, कारण प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येकाचं जर आपण इंटिरियर डेकोरेशन बघितलं तर 2-2 करोडचं 3-3 करोडचं डेकोरेशन आहे आणि म्हणून टाळाटाळ होत नव्हती. याच्यामध्ये नुसते मंत्रीच नाही तर मोठमोठ्या व्यक्ती आहेत, जिंदाल आहे, गोयंका आहेत आणि मेन म्हणजे ही जी कंपनी आहे रिअल जेम, ही रिअल जेम किंवा दुसरा तिसरा कोणी नसून DB बलवा गोयंका यांचं आहे. कारण यांची ती पार्टनरशिप आहे. कारण ही जी क्राऊन मिल होती ती त्यांनी विकत घेतली होती. आणि याच्यामध्ये जे आणखीन सेबीचे काही अधिकारी आहेत, काही आम्ही बघितलं याच्यामध्ये की जे इस्रायल आहेत, जर्मन आणि मोठमोठे कॉन्सर्ट आहेत त्यांचे फ्लॅट आहेत ते भाड्याने घेतलेले आहेत. आज जर आपण बघू शकता की केसरकर जे 4 लाख रुपये भाड्याने राहतात, तेच केसरकर मनोहरा आमदारसाठी आमदार तुटले आहेत, त्या लोकांना 1 लाख रुपये दिले जातात. मग 1 लाखाच्या पेक्षा 4 लाख म्हणजे 3 लाख वाढीव हे यांना कसं देणं परवडतं? इथे गिरणी कामगारांची, इथे मराठ्यांची घरं नाहीत. ही भूखंड आज वळलीसारख्या भूखंडातून, वळली लोअरपरमधून आमचा गिरणी कामगार बाहेर पडला, परंतु नेते मात्र मस्तच राहत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 128 लोकांना या बिल्डिंग मधल्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तुमच्या तक्रारीमध्ये असं म्हटलंय की 250 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. नक्कीच. 250 कोटी रुपये नेमके कशामध्ये हे गेले? नक्कीच आम्ही जी तक्रार दिली आहे त्याच्यामध्ये आपण मेन्शनच केलं आहे की हे जे काही प्रत्येक मजल्यावरचे 500 म्हणजे जवळजवळ 1,500 ते 2,000पर्यंत प्रत्येक फ्लोअर वाईज त्यांनी जे इन्क्लूड केले आहेत त्याची जर या रेडी लेकरच्या हिशोबाने जर भाव काढला तर आज त्या 250 कोटीच्या वर चालले आहेत. आणि म्हणून आम्ही याच्यात म्हटलं होतं की जी साऊथ जो फक्त 50 मीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे 50 मीटरच्या अंतरावर महापालिकेचं ऑफिस असताना आणि तिथे DO बसलेले असताना सुद्धा इथे अनधिकृत कामं झाली, हे विशेष आहे. आणि म्हणून आमच्या ज्या तक्रारीमध्ये आम्ही सगळं रेडी लेकर वगैरे हे कसे जोडले जातात, कसा भाव झाला जातो आणि त्याचं मूल्यांकन कितीपर्यंत जातं हे सगळं आम्ही नमूद केलं आहे. तसंच ह्या नमूद केल्यानंतर आम्हाला जे पत्रामध्ये उत्तर दिलेलं आहे की बाबा आम्ही तुमच्या तक्रारीनंतर 128 लोक 128 जणांना, तर याचा 128 नसून 135 ते 140 आहेत की यांना दिलेलं आहे. आणि जो C टॉवर जो तयार होतो आहे त्यालासुद्धा फुल CC दिलेली आहे. परंतु आमचं हेच म्हणणं होतं की गिरणी कामगारांना घरं मिळाली का नाही मिळाली, म्हाडाच्या जागा दिली का नाही दिली, म्हणजे सुप्रीम कोर्टची जी ऑर्डर होती ती फॉलोअप केली का, ती केली नाही आहे. म्हणजे याची सखोल चौकशी होता नव्हता. हा EOWकडे ह्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये मोठे लोक आहेत. रिअल GMT जी DB रिअल्टीची आहे, जो बिस्मा रिअल्टी आहे ती DB रिअल्टीची आहे आणि यांची जी पार्टनरशिप आहेत आणि हा EOWचा प्रश्न आहे, आर्थिक गुन्हा शाखेकडे याचं दाखल केलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, महापालिकेच्या वार्ड ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या या इमारतीमध्ये अशा पद्धतीची अनधिकृत बांधकामं झालेत, परंतु याच्यामध्ये मंत्र्यांचे, आमदारांचे फ्लॅट असल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष केलं का? नक्कीच. काही माहिती तर आमच्याकडे अशी आहे की कारण जे मागे इलेक्शन आलं होतं त्या इलेक्शनच्या वेळेला माहिती पुढे येऊ नये म्हणून ही माहिती दडवण्याचा पण प्रयत्न केला आहे. परंतु ते सगळे कागदपत्र, अभिलेख हे सगळं पाहून बघावं लागेल. कारण इलेक्शनच्या वेळेला प्रत्येकाला आपापली प्रॉपर्टी ही दाखवायची असते आणि ती त्याच्यात कुठे दाखवली आहे की नाही दाखवली आहे हा एक त्याच्यामध्ये संशयास भाग आहे. आपण खरोखर बरोबर बोलता की हा ब्रिज सोडला म्हणजे या बाजूला लागूनच 50 मीटरवर जी साऊथ कार्यालय, सहाय्यक आयुक्त कार्यालय आहे आणि इथे स्वतः DO बसलेले असतात. परंतु ह्या लोकांना फक्त रस्त्यावरच्या झोपड्या दिसतात, गरिबांची घरं दिसतात. लोकांनी कोणी वाढवलं स्वतःच्या पैशाने त्या दिसतात, पण एवढा मोठा टॉवर होत असताना यांना दिसला नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून याची सखोल चौकशी करण्यासाठी आणि याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीच आमची तक्रार होती. परंतु गुन्हा तर दाखल झाला नाही आहे, पण आता कारवाई सुरू आहे. आणि आता ही कारवाई सुरू असताना सुद्धा टाळाटाळ केली जाते की आमचा संशय आहे, कारण कोणाला आतमध्ये जाऊन देत नाही आहेत. कारण हे सगळं जे आहे, कारण ह्याच्यामध्ये मोठमोठे IAS IPS अधिकारी पण असल्याचा संशय आहे. कारण ह्याच्यामध्ये ही EOWकडनंच कारवाई होणार आहे. माननीय भिडे सर, परंतु मुद्दा हा आहे की या ठिकाणी जी कारवाई आता तोडक सुरू आहे ते साधारणतः ज्या 128 फ्लॅटना नोटिसा देण्यात आल्या त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. नक्कीच. ह्या सगळ्यांना आपण म्हटलं पत्रात जसं आपण दाखवलं 128 लोकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. माझ्याकडे नोटीसचं हे पण आहे. ही बघा, ही अशा प्रकारची नोटीस असते. त्या नोटीस देऊन सुद्धा त्यांच्यानंतर नोटीस दिल्यानंतर त्यांना एक सुनावणीसाठी एक चान्स दिला जातो. त्याच्यानंतर त्यांनी मग एक स्पीकिंग ऑर्डर काढलेली आहे आणि अशा सगळ्या फ्लॅटला जे अनधिकृत फ्लॅट आहेत ज्यांनी 500 स्क्वेअर फूट जागा जी आहे ती हडपलेली आहे, अशा प्रत्येकाचं स्पीकिंग ऑर्डर करून आज कारवाई सुरू झाली आहे. आता एका टायमाला काय एवढे 128 कारवाई होणार नाहीत, परंतु आज जे काही कारवाई होईल, आज जे काही महापालिकेचे अधिकारी DO आणि ही बिल्डिंग फॅक्टरीतले लोक गेलेली आहेत ते जे कारवाई करतात आतमध्ये,
ती कारवाई किती होते आहे, त्या कारवाईला परत काय करतात, याच्यामध्ये मोठे मासे असल्यामुळे हे मोठे मासे स्वतःच्या शिफारसीने माननीय मुख्यमंत्र्यांना ही कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न करतील असा आम्हाला दाट संशय आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की याच्यावर कोणतीही शिफारस घेऊ नका, याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही सगळी कारवाई नुसती कारवाई होता कामा नये, तोडक कारवाई होता कामा नये, तर याचा सगळ्या पैशांचा हिशोब आणि ही गिरणी कामगारांना जागा यांच्यात का देण्यात आली नाही, याला महापालिका आणि शासनाला जागा का देण्यात आली नाही. पूर्णचा पूर्ण प्लॉट जो आहे तो तिथे वापरण्यात आलेला आहे, बिल्डरला गेलेला आहे आणि त्याचा गार्डन डिपार्टमेंटचा भागसुद्धा हा देण्यात आला नव्हता. म्हणजे हा पूर्ण प्लॉट गरिबांच्या घशातला, गरिबांच्या मेहनतीचा हा सगळा प्लॉट हे नेते मंडळी आणि हे मोठमोठे बिल्डर्स लॉबी काय घेत आहेत असा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कोणतेही सबब न काढता याच्यावर कठोर कारवाई करून ह्याच्यावर EOW अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, ईडीकडनं गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला ईडी येते. मग आमचं सांगणं आहे, जर इथे मंत्री महोदय असतील, एकूणच जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. आज नुसती फक्त तात्पुरती तोडक कारवाई करून या ठिकाणी हे प्रकरण शांत नाही झालं पाहिजे. तर गोरगरिबांची, गिरणी कामगारांना घरं मिळत नाहीयेत, निश्चित. परंतु अशा प्रकारे एका फ्लॅटच्या मागं साधारणतः 450 ते 500 स्क्वेअर फुटाची जागा, म्हणजे 128 फ्लॅटमध्ये साधारणतः याचं जर आकडेवारी बघितली तर खूप मोठी आकडेवारी जाते. म्हणजे एका फ्लॅटनं जर 500 स्क्वेअर फूट जागा हडप केली असेल तर 128 फ्लॅटमध्ये किती जागा गेली असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि या सगळ्या टॉवरमधल्या जे हे सगळे जे अनधिकृत फ्लॅट आहेत त्या सगळ्या फ्लॅटवर जे आहेत ते तोडक कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सगळ्याच पैशांचा हिशेब घेतला पाहिजे. रुस्तमजी क्राउन इमारतीमध्ये जे अवैध फ्लॅट आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. अनधिकृत फ्लॅट्सवर हातोडा चालवलेला आहे आणि तेव्हा आता या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. बड्या नेत्यांच्या घरावर मनपानं हातोडा चालवलेला आहे आणि तेव्हा RTI कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि मागणी केलेली आहे. या संदर्भातली चौकशी केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे.